आणि आता बातमी बदलापूरमधून आहे। बदलापूरमध्ये उल्हास नदी चौपाटी भागातील पाणी हे अद्याप ओसरलं नाहीये, त्यामुळे बदलापूर गावात जाणारा पूल हा बंद झालेला आहे आणि गावांचा संपर्क तुटलाय। नागरिकांचे यामुळे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। कल्याण, डोंबिवली या ठिकठिकाणी तसंच बदलापूर भागात देखील जोरदार पाऊस झालेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर बदलापूर गावात जाणारा हा पूल बंद झालेला आहे। अक्षय भाटकर आपल्याला ताजी स्थिती सांगतील। अक्षय, हा पूल बंद झाल्यामुळे नेमका कोणकोणत्या भागात याचा परिणाम जाणवेल, काय स्थिती आहे आताची? जेव्हापासून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे तेव्हापासून हा पूल सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद करण्यात आलेला आहे। माझ्या मागे तुम्हाला जे चित्र दिसेल त्याच्यावरून कळेल की हा पूल का बंद झाला आहे। हे उल्हास नदीचं पात्र आहे। वरतून हे पाणी खाली येतंय आणि उल्हास नदी ही बदलापूरमधून थेट अंबरनाथ असं करत उल्हासनगर करत पुढे ठाण्यापर्यंत जाते। आता या नदीचं पात्र जर आपण पाहिलं तर पूर्ण दोन्ही बाजूला प्रत्येक गावामध्ये सध्या उल्हास नदीचं पाणी शिरलेलं आहे, आतमध्ये गेलेलं आहे आणि बदलापूरमध्ये देखील याच चौपाटी भाग हा जो आहे बदलापूर चौपाटीचा भाग, त्यामध्ये देखील अनेक पेट्रोल पंप हे पाण्याखाली आहेत, अनेक घरं पाण्याखाली आहेत। कारण की पाण्याची पातळी ही धोका पातळीच्या देखील वर 1 ते 1.5 मीटर गेलेली होती। 5 वाजताची जी अपडेट आहे त्यानुसार 18.5 फुटांपर्यंत 18.5 मीटरपर्यंत ही पातळी होती आणि 18.5 मीटर हे धोका पातळीचा देखील 1 ते 1.5 मीटर उंच आहे। त्यामुळे ही पातळी अजूनही धोकादायक आहे। आणि जर आपण मागे पाहिलात, ज्या ब्रिजवर मी सध्या उभा आहे तो ब्रिज सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्यामुळे बदलापूर शहरातून बदलापूरचं जुनं गाव जे आहे त्यामध्ये जाणारा रस्ता पूर्ण बंद आहे आणि हा नवीन ब्रिज जो आहे त्याचं बांधकाम इथे सुरू करण्यात आलेलं आहे। त्या ब्रिजला धडकून हे पाणी ब्रिजच्या लेवलने जाते, म्हणजे या पाण्याची पातळी किती असेल याचा आपण केवळ विचार करू शकतो। आधी मगाशी म्हणजे दुपारच्या वेळेस हे जे पाणी आहे ते रस्त्याच्या लगत जात होतं, इतक्या मोठ्या प्रमाणात पातळी होती। आता ओहोटी सुरू झालेली असल्यामुळे हे पाणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे, अंदाज वर्तवला जातोय। मात्र पाऊस नक्कीच अक्षय, जसं तू सांगतोयस आणि आता आपल्याला प्रवाहाचा वेग देखील दिसतो, म्हणजे ओहोटी असूनही काही प्रमाणातला वेग जो आहे तो आपल्याला कळू शकतोय दृश्यावरनं। आणि आता येणाऱ्या तासामध्ये नक्कीच प्रशासन जे ती स्थिती मॉनिटर करेल आणि त्या दृष्टीने पावलं टाकेल। अक्षय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।